जबरी चोरी करणाऱ्या पर जिल्ह्यातील आरोपी 24 तासात अटक, गुन्हे शाखेची कामगिरी। इंदुमती साठे या रात्रीच्या वेळी घराच्या पोर्चमध्ये झोपलेल्या असता कुणीतरी अज्ञात इसमानं मध्यरात्री त्यांचं तोंड दाबून घातक हत्यारानं गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची मणी असलेले 10 ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीनं काढून जबरी चोरी केली होती। त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलं। त्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन तपास पथक रवाना केले। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथक हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं तपास करत असताना एक इसम महिलेचे जबरदस्तीनं काढून घेतलेले सोने विक्रीकरता सराफ बाजार सोलापूर इथं जात असून तो सध्या सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाटजवळ पासपोर्ट ऑफिस गेटच्या बाजूला सोलापूर या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती मिळाली। या अनुषंगानं सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे व पथक यांनी सदर परिसरात जाऊन नमूद वर्धनाच्या संशयित इसमाचा शोध घेतला। तो पोलिसांना पाहताच पळून जाऊ लागला। नमूद तपास पथकाने त्या शेतापीने ताब्यात घेतलं। चौकशी त्यानं त्याचं नाव उदाशा भोसले, वय 20, राहणार मुक्काम पोस्ट कोळगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं आढळलं। त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी, सोन्याचे 2 जोड कर्णफुले मिळून आली। त्याबाबत सदर इसमाकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्यानं व त्याचा साथीदार पक्षा काळे, राहणार पुणे यांनी मिळून घराबाहेर झोपलेली महिला घातक हत्यारानं गंभीर जखमी करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेले पोत जबरदस्तीनं चोरल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे मिळून आलेले 2 जोड कर्णफुलेबाबत त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता 3 महिन्यापूर्वी बेलाटी मंगळवेढा सोलापूर हायवेलगत असलेल्या एका घरात मध्यरात्री तो स्वतः, त्याचा साथीदार पक्षा काळे व पक्षा काळेचे 2 मित्र असे मिळून घरात घुसून घरातील लोकांना घातक हत्यारानं मारहाण करून 2 महिलांच्या अंगावरील सोन्याची कर्णफुलं जबरदस्तीने काढून घेतलेल्या दागिन्यांपैकी कर्णफुलं असल्याचं सांगितलं। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकानं जबरी चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये 1,37,000 रुपये किमतीचे 13.03 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केलेत।